येरमाळा गावातील ज्येष्ठ पत्रकार जाफरभाई शेख यांचा समाजसेवेचा उत्कृष्ट नमुना। हे आहेत येरमाळ्यामधील ज्येष्ठ पत्रकार जाफरभाई शेख यांच्या समाजसेवेचा उत्कृष्ट असा नमुना। अनेक वर्षापूर्वी बंद असलेले पथदिवे चालू झाल्यानंतर या पथदिव्याला लावलेलं टायमर खराब झाल्या कारणाने या ठिकाणी आता पथदिवे कुणीही बंद चालू करत नाही। ते कधी दिवसभर चालू असतात तर कधी बंद असतात। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जाफरभाई शेख यांनी स्वतःच ते दिवे बंद चालू करण्याचं काम साहेब, आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार जाफरभाई म्हणून आपली एक ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये, या जिल्ह्यामध्ये। आज ह्या इलेक्ट्रिसिटी बोर्ड त्या डीपी पाशी काय करताय आपण? एक गावाची समाजसेवा की जवळपास 1.5 महिना झाला हा, जे चौरस्त्यापासून पोलीस स्टेशनपर्यंत रोडची सेंटर लाईट आहे बंद चालू, हे करायला कोण व्यक्तीच नसल्यामुळं हे काम आहे कुणाकडं, प्रत्येकजण अंग झाडून देते। त्यासाठी स्वतः मीच विचार केला की चला गावासाठी अंधारातून उजेडाकडे थोडासा मला त्यामधून आनंद मिळतो। त्याला टायमर बसवलेला नाही का? टायमर बसविला होता, तो जळाला असं संबंधितांनी सांगितलं। बरं, हे काम कुणाकडं आहे, प्रत्येकजण आमच्याकडे नाही। जरी नसलं तरी ह्या बाबतीत जी गावातील पूर्वी काही वर्षापूर्वी जे लाईट बंद चालू करण्यामध्ये या गावचा ग्रामपंचायतच्या एक व्यक्ती म्हणून काम करीत होता, तेच काम आता त्यांनी का करू नये? बरं, मला एक सांगा, आता याचा कुठलाही आपल्याकडे परवाना नाही बंद चालू करण्याचा, बरोबर आहे? जर कदाचित आपल्याला शॉक लागून जर यात काही दुर्घटना घडली तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? जिम्मेदार कोण? मीच राहणार आहे ना, कारण मला आनंद मिळतो, मला बी दुःख तेच सहन करावं लागेल। कुणावर ढकलून काय फायदा? मी कुणाला काय मागत नाही, कोण मला काय देत नाही, पण मला एक सामाजिक सेवा करण्याची पहिल्यापासून आनंद आहे म्हणून मी करतोय। त्यामध्ये कुणाचाही काय नाही, मला वाटतं म्हणून मी करतो। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।